दादा थांबायचं का 2 मिनिटं? सर्विस दादा. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. वैभव दादा. थांबायचं का 5 मिनिटं? नाही, का घ्या ना. करायचं सुरू? करा, सुरू करा. बर. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आपण या मुद्द्यावर चर्चा करणार आहे की मी कोण आहे. या मुद्द्यावर मी अगोदरही आपण चर्चा केलेली आहे. पण मला एक छान अशी कथा मी ऐकली आहे. ती मला सांगावीशी वाटते. तर आत्मस्वरूपाचे ज्ञान आणि आत्म्याचे जे अविनाशी तत्व आहे किंवा स्वयंप्रकाशित्व आहे, ते सहज आणि सोप्या भाषेत आपल्या आद्य शंकराचार्यांनी एका गृहस्थाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले होते. तर ते कसं, तर एकदा एक गृहस्थ आचार्यांकडे आला आणि भक्तिपूर्वक प्रणिपात आणि नमस्कार करून म्हणाला, महाराज, मला आत्मस्वरूप काय आहे, आत्मस्वरूपाचा उपदेश करावा. तर असं म्हणजे मी कोण आहे, कसा आहे, हे मला काहीही कळत नाही. तर आचार्यांनी त्याला प्रश्न विचारला गृहस्थाला, की कोणता प्रकाश तुझ्या उपयोगाला येतो किंवा कोणाच्या प्रकाशाने तुला ज्ञान होत असते. परत एकदा सांगतो, की कोणता प्रकाश तुझ्या उपयोगाला येतो किंवा कोणाच्या प्रकाशाने तुला ज्ञान होत असते. त्यावर गृहस्थाने उत्तर दिले, की सूर्यप्रकाश. तर पुढचा प्रश्न आचार्यांनी विचारला, की रात्रीच्या वेळी काय होते मग? तर गृहस्थाने उत्तर दिले, की त्यावेळी दिव्याच्या प्रकाशाने सर्व पदार्थांचे मला ज्ञान होते. तर दिव्याच्या प्रकाशाने म्हणजे कसं, की आपण जर समजा घरात आलो, लाईट बंद केली, तर आपल्याला काही कळत नाही, की कोणती वस्तू कुठे आहे, ती कशी आहे. समजा आता पाहिलं तर लाईट चालू केला की लगेच कळतं आपल्याला हा कॉट आहे, टीव्ही आहे. अशाच प्रकारे तर आचार्यांनी पुन्हा पुढचा प्रश्न विचारला, की पण सूर्य, चंद्र आणि हे जे इत्यादी या इत्यादींचे ज्ञान तुला कसे होते? कारण सूर्य हा स्वयंप्रकाश येते. त्याच्यावर प्रकाश पाडणारा कोण आहे? तुला सूर्य कसा कळतो? त्याला जाणण्याचे त्याच्या ज्ञानाचे साधन कोणते? तर गृहस्थांनी उत्तर दिले, की डोळा. तर आचार्यांनी पुन्हा प्रश्न केला, की डोळे झाकल्यावर तुला तुला ज्ञान होते की नाही? तर डोळे झाकल्यावर ते गृहस्थांनी उत्तर दिले, की डोळे झाकल्यास आणि हात, पाय, कान इत्यादींच्या सहाय्याने मला ज्ञान होते आणि तेही जर बांधल्यास बुद्धीने मला ज्ञान होते. असे त्या गृहस्थांनी उत्तर दिले. तर आचार्यांनी त्याला पूर्ण प्रश्न विचारला. हा प्रश्न जरा खोलवर होता. तर त्यांनी विचारले, की बुद्धीचे ज्ञान तुला कशाने होते? तर गृहस्थ म्हणाला, की महाराज, बुद्धीचे ज्ञान होण्याला मीच कारणीभूत आहे. मी आहे म्हणूनच मला सर्व गोष्टी कळतात. यावर आचार्य म्हणाले, की अतो भवान परम कम ज्योतिषी. तर याचा अर्थ असा, की तू सर्व वस्तूंना प्रकाशित करणाऱ्या प्रकाशांचाही प्रकाश झालास. पण तुला प्रकाशित करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोण आहे का? पुन्हा एकदा सांगतो, की तू सर्व वस्तूंना प्रकाशित करणाऱ्या प्रकाशांचाही प्रकाश झालास. म्हणजे तू द्रष्टा आहेस, तुला कळतायत. म्हणजेच तू सर्व वस्तूंना प्रकाशित करणाऱ्या प्रकाशांचाही प्रकाश झालास. पण तुला प्रकाशित करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोण आहे का? तर तो तो तूच आहेस. तूच स्वयंप्रकाश आहेस आणि सर्वश्रेष्ठ प्रकाश स्वरूप तूच आहेस. आणि तुझ्या व्यतिरिक्त तुला ज्या काही गोष्टी दिसतायत, तुझ्या दृष्टाने भावाने तुला दिसतायत, म्हणूनच त्या सर्व गोष्टी नाशवंत आहेत. पण तू मात्र त्या सर्वांचा द्रष्टा आणि साक्षी आहेस आणि त्यामुळेच तू नित्य आहेस आणि अविनाशी तत्व आहेस. तुम्ही स्वतःला आरशात जरी पाहिलं, तर तुम्हाला काय दिसतं? तुम्हाला ते आत्मतत्व दिसू शकत नाही. कारण तुमची तेवढी स्थितीच नाही. तुम्हाला दिसतं, तर ते शरीर. का दिसतं? तर ते नाशवंत आहे. मला ज्या काही प्राणी, वस्तू या भौतिक जगात ज्या काही वस्तू दिसतात, त्या सर्व नाशवंत आहेत. हेच आद्य शंकराचार्यांचं म्हणणं होतं. तर याचप्रमाणे
आचार्यांनी आत्म्याचे जे अविनाशी तत्व आहे आणि स्वयंप्रकाशित्व आहे ते सहज आणि सोप्या भाषेत त्या गृहस्थाला समजावून सांगितले. तर दुसरा मुद्दा असा आहे की सुखप्राप्ती. सुखप्राप्ती कशी होते आणि सुखप्राप्ती होण्यासाठी धैर्याची आवश्यकता का आहे? तर एक गुरु आणि शिष्यांचा एक संवाद आहे. तर शिष्य गुरूंना विचारतो की म्हणतो की प्रत्येकाला वाटते की आपण सर्वांसाठी कष्ट करतो, झटतो. कोणीच आपले चांगले पाहत नाही. कोणी चांगले म्हणतही नाही. मग कष्ट का सोसावेत? अशा वेळी सर्व सोडून जावेसे वाटते. गुरुदेव म्हणतात की कष्टाचे फळ मिळतेच. त्यासाठी काही काळ थांबावे लागते. पण बी पेरले तर लगेच झाड होऊन फळ मिळणार हे शक्य नाही. मग मानवी कष्ट याला अपवाद कसा असणार? एक्सेप्शन कसं राहणार? तर शिष्य म्हणतो चांगले फळ मिळणार मिळणार जर नसेल, तर आपले जे कष्ट केले ते फुकटच गेलेत ना. 2 मिनिटं. श्री स्वामी समर्थ. क्षमस्व. तर गुरुदेव त्याला उदाहरण देऊन सांगतात, की शेतकरी पावसाळ्यात धान्य पेरतो. पीक येण्यासाठी हिवाळ्यापर्यंत थांबतो. तो मधल्या काळात शेतीची जी इतर कामे ते करतो. उदाहरण काय तर पाणी देणे, तण काढणे, वृक्षांचे रक्षण करणे, आपलं पिकांचे रक्षण करणे. अन्यथा त्यांनी जर या सगळ्या गोष्टी केले नाहीत, तर जे बी लावलंय, पेरलेलं आहे ते वायाच जाणार. तर तसेच आपलेही आहे. शिष्य म्हणतो तर ते कसे गुरुदेव? गुरुदेव म्हणतात प्रयत्न वाया जाऊ नये म्हणून आपण कायम सतर्क राहतो आणि ज्या गोष्टी अडथळा आणणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण दूर सरकवतो आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण कष्ट घेतो आणि तेव्हाच आपल्याला सुखाची प्राप्ती होते आणि सुखाची प्राप्ती आपल्याला धैर्यानेच होते. तर शिष्य म्हणतो म्हणजे नेमकं काय मला तर काही नीट कळलं नाही. गुरुदेव पुन्हा म्हणतात की त्याला एक घडलेला प्रसंग सांगतात की एक ऋषी शिष्याची परीक्षा घेतात आणि शिष्यांना एका टोपलीत पाणी भरून आणण्यास सांगतात. सर्व शिष्यांना ही गोष्ट फार अवघड वाटते. प्रत्येकाने पाणी आणण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणालाही त्यात यश आलेच नाही. सर्व शिष्य उतावळेपणा करून गुरूंकडे जातात आणि म्हणतात, की "हे काम अशक्य आहे. हे काम होऊच शकत नाही." तर एवढ्यात एक शिष्य येतो आणि तेथे येऊन टोपलीत भरलेले पाणी त्यांना दाखवतो. सर्वजण आश्चर्यचकित होतात. तर त्यावर गुरुदेव म्हणतात, की "तुला हे कसं शक्य झालं?" तर शिष्य म्हणतो, "मी टोपली पाण्यात भिजवली आणि बराच वेळ ठेवली. तिच्या काड्या फुगल्या, फटी बुजल्या आणि त्यात पाणी भरले गेले. तर हे जे त्याला फळ मिळालं, हे धीर धरल्यामुळे त्याला हे फळ मिळालं." तर या गोष्टीचं तात्पर्य काय? तर मन आणि बुद्धीवर संस्कारांची मशागत करून कर्मरूपी बीजावर विवेकरूपी जलाच्या सिंचनाने फलस्वरूप जे आपल्याला पिकाची प्राप्ती होते. तर हे थोडं एकदा सांगितल्यावर कळायला कॉम्प्लिकेटेड आहे. पुन्हा एकदा सांगतो, की मन आणि बुद्धीवर संस्काराची मशागत. संस्काराची मशागत म्हणजे संस्कार काय? तर आपण चांगले आचरण करावे, चांगली वागणूक द्यावी, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानावा. आपली वागणूक चांगली असावी, आपले कर्म चांगले असावे. आपल्या संस्कारांची जर आपण मनावर, बुद्धीवर चांगली मशागत केली, तर कर्मरूपी बीजावर जे विवेकरूपी जलसिंचन करतो. कर्मरूपी बीजावर म्हणजे काय? तर कर्मरूपी बीजावर विवेकरूपी जलसिंचन म्हणजे काय? विवेकरूपी म्हणजे काय? ज्ञान. तुमच्याकडे जर ज्ञान असलं तर तुम्ही चांगले कर्म, वाईट कर्म तुम्हाला यातला फरक कळेल. तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकाल. तर हे ज्ञान तुम्हाला कुठून मिळणार? हे विवेक तुम्हाला कुठून मिळणार? तर दादांचं मार्गदर्शन आहे. आद्य ग्रंथांचं वाचन आहे, ज्ञानेश्वरी आहे, भगवद्गीता आहे. अ, संत तुकारामांचे अभंग आहेत, नामदेवांचे आहेत, भरपूर काही आहे. ते ज्ञान घेऊन त्या ज्ञानाचं जलसिंचन तुम्ही तुमच्या कर्मावर करा. कर्माच्या बीजावर करा. कर्म जर नीट झाले, तर तुम्हाला ईश्वराची प्रचिती येणार. तसंच याचा अर्थ आहे जर कर्मरूपी बीजावर विवेकरूपी जलसिंचन करून जे मग आपल्याला त्या फलस्वरूपी पीक प्राप्त होतं, चांगलं पीक मिळतं. तर आपण वेळेचा सदुपयोग करावा, कष्ट करावे आणि सर्वात महत्त्वाचं धैर्य. आपल्याला धैर्य असावं. आपण म्हणतो की मी रोज 11 माळी करतो. 1 वर्ष झालं करतोय, 5 वर्ष झालं करतोय, 10 वर्ष झालं करतोय. मला काहीच अनुभूती नाही, काहीच ईश्वर प्रचिती नाही. काही असे लोकं आहेत की 50-50 वर्ष करतायत, पण त्यांना अजून सुद्धा ईश्वराची काही प्रचिती नाही, काहीही अनुभूती नाही. पण त्यांचं एकच निष्ठा की धैर्य. धैर्य ठेवूनच त्यांना या गोष्टी मिळणार ह्या त्यांना माहिती आहे. आणि ह्या ब्रह्मांडात अनेक ब्रह्मांड आहेत भरपूर.
या पूर्ण ब्रह्मांडात कितीतरी ऋषीमुनी आहेत आणि त्या गुहेत जाऊन कल्प गेलेत, हजारो करोडो कल्प झालेत. ते तपश्चर्या करतायत. त्यांना ते फळ मिळावं म्हणून ते तपश्चर्या करतायत. पण त्यांनी काय सोडून दिलं का? नाही. तर त्यांना माहिती, जर धीर ठेवला, दम धरला, तरच आपल्याला फळ मिळणार आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हेच होतं, की धैर्य असणे फार गरजेचं आहे, तरच ईश्वराची प्रचिती येणार. तर तिसरा मुद्दा असा आहे, की आनंद. आनंदाचं वर्णन कसं केलंय ते एक ऋषीमुनींनी फार चांगलं वर्णन केलंय. तर एक संत होते, ऋषीमुनी होते. तर त्यांनी एक छान वर्णन केलंय. त्यांचं नाव असं, की परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी मानवाचं जे मन आहे, बुद्धीला सुखावणारा जो आनंद आहे, त्याचं एक फार छान वर्णन केलेलं आहे. तर ते कसं, आजी आनंदी आनंद, मनी भरला पूर्णांद, वाचे बोलता तो न ये, बुद्धिबोध शब्द राहे. चा अर्थ काय, तर मनाला व बुद्धीला सुखाचा जो अनुभव होतो यालाच आनंद म्हणतात. आणि या आनंदाचं वर्णन शब्दात करणे अशक्य आहे. शक्यच नाही. प्रत्येक मनुष्य आनंदीच आहे. ऋषीमुनी संतांनी यांचे विविध ग्रंथ आहेत. म्हणजे काय, तर श्रीमद भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी, योगवाणी आहे. यांमधून मंत्र, उपासना आणि साधना यांद्वारे मानव कसा आनंद मिळू शकतो, जास्तीत जास्त आनंद मिळू शकतो, ते सांगितलेलं आहे. तर आपण त्या ग्रंथांचं वाचन करावं. तर योगेश्वर कपिल महामुनी सांगतात, की भगवंतच आनंद स्वरूप आहेत आणि त्यांनी अत्यंत सोप्या व भक्ती मार्गाद्वारे भगवंताच्या स्मित हास्याकडे बघून आनंद मिळवा, असं योगेश्वर कपिल महामुनींनी सांगितलेलं आहे. तर अशाच प्रकारे जगद्गुरु आपले आद्य शंकराचार्यही सांगतात, की परब्रह्म पांडुरंगाचे स्वरूप पाहून आनंद मिळवा, असा उपदेश करतात. तर अशा ध्यानामुळे मन तल्लीन होतं, तन्मय होतं, मग्न होऊन जातं आणि मग अशा मग अन्य काही गोष्टी पाहण्याची तुमची इच्छाच राहत नाही. संत महात्मे हे प्रत्यक्ष भगवंताचेच सगुण रूप आहेत. हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणूनच आपण केव्हाही त्यांच्या सानिध्यात जर आलो, तर आपल्याला सर्वांना आनंदाची एक अनुभूती प्राप्त होते. आपण पाहतो, की प्रत्येक मेळाव्याला दादा येतात. दादांच्या जेव्हा आपण सहवासात येतो, कितीतरी बायका रडतात. का रडतात त्याचं कारण कोणालाही माहीत नाही. कारण आपण त्या आनंदाचा शब्दात वर्णन करू शकत नाही. हेच श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितलं. तर या आनंदाचं मोजमाप कसं आहे, हे वर्णन करून सांगितलेलं आहे संत ऋषींनी. तर मनुष्यापासून ब्रह्मदेवापर्यंतचा सर्व जीवांना अनुभव कसा येतो, त्या आनंदाचं वर्णन कसं, तर मनुष्याचा जो आनंद आहे, त्याच्या 100 पटीने गंधर्वांचा आनंद आहे आणि गंधर्वाच्या आनंदाच्या 100 पटीने देवतांचा आनंद आहे आणि देवताच्या आनंदाच्या 100 पटीने बृहस्पतींचा आनंद आहे. तर बृहस्पती कोण? देवांचे गुरु. बृहस्पतींच्या आनंदाच्या 100 पटीने ब्रह्मदेवाचा आनंद आहे. आणि हे पुढचं वाक्य ऐका. ब्रह्मदेवाच्या आनंदाच्या 100 पटीने ब्रह्मानंद आहे. ब्रह्मानंद वेगळा आणि ब्रह्मदेव वेगळा. पुन्हा एकदा सांगतो. ब्रह्मदेवाच्या आनंदाच्या 100 पटीने ब्रह्मानंद आहे. आणि ह्या सर्व गोष्टी संतांनी आपल्या स्वतःच्या अनुभवातून या ब्रह्मानंदाचे फार छान वर्णन केलेलं आहे. तर ते कसं, की ब्रह्मानंदी लागली टाळी, मग देहाते कोण सांभाळी. याचा अर्थ असा, की भक्त भगवंताच्या ध्यानात तन्मय होऊन जातो आणि देहाचे भानच विसरून जातो. त्याला देहाचं भानच उरत नाही. अवधूत सांगतात, अवधूत कोण, तर आपले दत्तगुरु. अवधूत सांगतात, की दुसऱ्यांच्या गुणांचे वर्णन करणे आणि त्यांच्या आनंदात आनंद मानणे, हेच आनंदी जीवनाचे खरे रहस्य आहे. आणि हे रहस्य अवधूतांनी यदुराजाला सांगितले होते. तर अवधूत हेही सांगतात, की मी सभोवताच्या 24 गुरूंकडून 24 गुणांचे ज्ञान प्राप्त केलेले आहे आणि म्हणून मी सहजानंदी आहे आणि हेच माझे मूळ स्वरूप आहे. तर तात्पर्य काय, की ब्रह्मानंद हा मानव प्राप्त करू शकतो. ब्रह्मानंद फक्त मानव प्राप्त करू शकतो. तो फक्त मनुष्य शरीरातच प्राप्त करता येतो. तो ना देवाला प्राप्त करता येतो, ना ब्रह्मदेवाला करता येतो, ना गंधर्वांना करता येतो. कोणालाच प्राप्त करता येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जे मनुष्य शरीर मिळाले, त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. सत्य काय आहे, त्याचा शोध घ्या
ब्रह्मानंद फक्त मानवाला प्राप्त होतो आणि संतांच्या अभंगवाणीतून आपल्याला हा अनुभव प्राप्त होतो. आणि हे आपल्यासाठी सर्वात मोठं वरदान आहे. याच्या पलीकडे कोणतंच वरदान नाही. तर इथेच थांबतो मी. श्री स्वामी समर्थ. झालेली सर्व सेवा श्री स्वामी समर्थ चरणापर नमस्तु. बोलण्यात काही चूक झाली असल्यास क्षमस्व. सर्वेश दादा या. श्री स्वामी समर्थ दादा. खूप खूप सुंदर दादा. खूप छान मार्गदर्शन केलं दादांनी आज. आज दादांनी मला खूप मुद्दे दिले बोलण्यासाठी. चालेल, त्यांच्या मुद्द्यांवर बोलूयाच आपण आज. सर्वप्रथम माझा आवाज येतो व्यवस्थित? हो दादा येतोय. चालेल. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री श्री गुरुभ्यो नमः. आज युवा प्रबोधनची आपली पुढची मीटिंग मागच्या रविवारी खूप आपला सुंदर भव्य दिव्य असा, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रावर म्हणण्यापेक्षा अख्ख्या भारतावरती एक छाप सोडणारा असा मेळावा आपला झाला गाणगापूरला. ज्या ज्या सेवेकरांना तिथं जायला मिळालं, ज्यांना तिथं सेवा मिळाली, मग ती वाचनाची असेल किंवा स्वयंसेवक बनून सेवा देण्याची असेल, अनंत भाग्य उजळले आपलं. अनंत जन्मांचं भाग्य जुळून आलं. कारण 10,000 पेक्षा जास्त, जर चुकत नसेल तर 12,000पेक्षा जास्त सेवेकरी तिथं होते. आपले श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराच्या वतीनं, श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराच्या बरोबर, म्हणजे त्यांच्या आपल्या ह्या ग्रुप मार्फत पूर्ण आपण गाणगापूर गाजवलं. इतकी गर्दी, इतका सेवेकऱ्यांचा ताफा. या 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 साधनेचं महत्व दादांनी खूप वेळा सांगितलं आपल्याला. पुनश्च एकदा सांगतो 2 शब्दात. ज्यांना जायला मिळालं त्यांना खूप आनंद. पुढील मेळावा आपला असा दिव्य मेळावा चुकणार नाही, महामेळावा आपला चुकणार नाही, यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यावी. त्याच्यासाठी सांगतो की ज्या ज्या सेवेकऱ्यांनी पारायण केलं त्यांच्यासाठी सांगतो, 10,000 सेवेकरी जर पारायणाला बसले असतील तर 10,000 सेवेकऱ्यांबरोबर पारायण करण्याची जी सामूहिक साधना आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी केली, त्या सामूहिक साधनेचं फळस्वरूप म्हणजे ते मोजताही येणार नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हरिपाठामध्ये की पुण्याची गणना कोण करी. इतकं पुण्य जोडलं माऊली सर्वांनी, मोजता येणार नाही. आता त्याची गणना कोण करेल? 10,000 सेवेकरी, 15,000 सेवेकरी, इतक्या सामूहिक पद्धतीनं जे साधन झालं त्या दिवशी, त्या साधनेचं फळ प्रत्येकाच्या पदरात आलं. जुनं काय कर्म राहिलं असेल, जुनं काय बाकी उरली असेल, ती सगळी न झाली असं समजा आता. आणि नव्याने सुरुवात होईल सर्वांची, अशी मी आशा करतो, अपेक्षा करतो. ज्यांना जायला मिळालं ते खरंच खूप नशीबवान आहेत. ज्यांना जायला नाही मिळालं हरकत नाही. आपण कुठेतरी पूर्वसाधनेत कमी पडतो असं समजू आणि पूर्वसाधनेकडे वळू आणि आपल्याला जी साधना प्राप्त आहे त्या साधनेवरती मन लावून लक्ष देऊ. चालेल. तर मागच्या मीटिंगमध्ये, म्हणजे 10 तारखेच्या आधीची जी मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये ची थोडीशी समरी देतो, म्हणजे थोडस एक फ्लो मिळेल. ज्यांना त्याची मीटिंग ऐकायची असेल, त्या मीटिंगची ऑडिओ रेकॉर्डिंग ही आपल्या ग्रुपवरती आहे. आणि तरीही आता समजा जे आहेत सेवेकरी त्यांना थोडासा एक रेफरन्स देतो माझ्या पद्धतीनं, पण कृपया आपल्या ज्या रेकॉर्डिंग्स आपल्याला मिळतात वेळोवेळी त्याचा आपण आस्वाद घ्यावा. हे मागेही मी सांगितलेले, आजही सांगतो. तर वैभवदादांनी सुरुवात केली होती गुरूंची व्याख्या देऊन. वैभवदादांनी सुरुवात केली होती गुरुपौर्णिमेचा इतिहास देऊन. अतिशय सुंदर इतिहासाबद्दल त्यांनी उल्लेख केला होता की गुरुपौर्णिमेचा इतिहास काय आहे. शिष्याचा जो गुरुपौर्णिमा जो सण आहे हा खरं शिष्याचा सण आहे, ना की गुरुचा. कारण गुरूंवरती जो शिष्याचा अधिकार आहे, त्या अधिकाराची तो अधिकार मिरवण्याचा दिवस आहे तो, खरं पाहायला गेलं. त्यांची पूजा करण्याचा, त्यांचा सन्मान करण्याचा, त्यांचा मान करण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे. म्हणून तो जो सण आहे हा शिष्याचा सण असं संबोधलं जातं. शिष्य हा घडतो तो फक्त आणि फक्त गुरुकृपेने, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. आता वैभवदादांनी मागे सांगितलं की
आदर्श गुरु आणि शिष्यांच्या ज्या जोड्या आहेत, रामकृष्ण परमहंस असतील, विवेकानंद असतील, ही एक जोडी. आपले ज्ञानेश्वर माऊली आणि निवृत्तीनाथ महाराज असतील, निवृत्तीनाथ महाराज आणि गहिनीनाथ महाराज असतील, गोरक्षनाथ असतील, त्यांच्याशी गुरुदेव मच्छिंद्रनाथ असतील, ह्या पद्धतीच्या अनंत जोड्या आपल्याला इतिहासाने दिल्यात, ज्यांचा आपण आदर्श घेऊ शकतो. त्यानंतर वैभवदादांनी अकर्मयोगाबद्दल सांगितलं, मी तत्वाचा कसा आपण त्याग करावा आणि त्याच्यातनं कसं अकर्म साधावं, आणि त्या साधलेल्या अकर्मामुळं कर्माचं जे नील करतो आपण, ज्याचा उल्लेख श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलाय, प्रत्येक आद्य ग्रंथाचा सार जर काही असेल तर तो म्हणजे अकर्मयोग. खूप सुंदर वैभवदादांनी मागच्या वेळेस मार्गदर्शन केलं, ह्यावेळेसही केलंय. तर त्यानंतर काही पाठ मध्ये ग्रंथांचे पठण करायला पाहिजे, ग्रंथांचं पठण किती महत्वाचं याबद्दल मी मागच्या वेळेस बोललो. वाचना जे गुरुवचन असतात, गुरूंचे शब्द असतात, संतांचे शब्द असतात, याचा शब्दशः अर्थ न घेता त्याच्यामधलं गूढ जे सत्य आहे ते शोधावं, त्याचा गूढता जाणावी, कारण त्या गूढतेमधनच आपल्याला सत्य प्राप्त होणार आहे. त्यानंतर मी ज्ञानेश्वरांचा उल्लेख केला. त्यानंतर मी 3 युग पुरुषांचा, युग म्हणता येईल ना, की युवांसाठी जर काही आदर्श असेल तर त्या युवांच्या आदर्शाचा उल्लेख केला. तर कोण ते 3 युवा असतील ज्यांचा इतिहासातून आपण आदर्श घेऊ शकतो, जे समोर आहेत. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रार्थना घेतली, शपथ घेतली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहून धर्माचा आधार आपल्याला समजून सांगितला 14व्या वर्षी. वयाच्या 16व्या वर्षी आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी, आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी, ज्ञानराज माऊलींनी आपल्याला ग्रंथराज, ग्रंथांचा राज असा संतांची सार देणारा ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी सांगितली. नामदेवांचं खूप सुंदर वाक्य आहे, मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. खूप सुंदर म्हणतात संत नामदेव, की ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी. ग्रंथ जो श्रेष्ठ आहे असा तो ज्ञानेश्वरी ग्रंथ, आणि त्याची जी एक तरी ओवी कमीत कमी या जीवनात आपण अनुभवावी. याचा खूप डीप अर्थ आहे, समजून सांगायला लागलं तर ही मीटिंग पुरणार नाही. तर सांगायचा मुद्दा काय, की आपल्याला असे भगवद्गीतेचा रेफरन्स देणारी वाक्य सांगितलं, की आपल्या कर्मांचा कसा आपल्यावरती परिणाम होतो, आपण कसं कसं एखादी कर्म, म्हणजे जे षडरिपू आहेत ते षडरिपू कशी एकामेकांमध्ये कन्व्हर्टेबल आहेत, कसं आपण त्यामध्ये आपण अडकतोय, त्याच्याबद्दल भगवद्गीतेचा रेफरन्स देऊन मी सांगितलं. त्यानंतर कर्माला घाबरायला सांगितलं. तर दादा आपल्याला कायम सांगतात, आदरणीय अविनाश दादा, की कर्म करताना विचार करा, कर्माचा खूप मोठा आधार आहे. त्याच्यामुळे सांगतात की 3 प्रकारचे कर्म मी मागच्या सांगितले होते, ते म्हणजे काय, की मागील जन्माचे कसा आपल्या चालू जीवनावरती परिणाम असतो कर्मांचा. आपण म्हणतो तुझे कर्म खराब आहे, कर्माचा भोग भोगतोय. तर ते कुठले कर्म असतील तर त्याचा जर उल्लेख करायला झाला तर शास्त्रामधील उल्लेख असा आहे, की मागील जन्मांचे जे कर्म आहेत ते, त्यानंतर ज्या कुळात जो व्यक्ती जन्मला त्या कुळाचे जुने कर्म, आणि म्हणजे आपण म्हणतो ना पितृदोष वगैरे, तो प्रकार. आणि करंट जे कर्म चालू आहे त्याचं, आत्ता जे कर्म तो करतोय, त्या कर्मांचा जो परिणाम आहे, तिन्ही कर्मांचा जो परिणाम आहे त्याच्या जीवनावर होतो. ते ह्या आपण मागच्या वेळेस पाहिलं. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, की आता वैभवदादांनी पण उल्लेख केला, आणि कायम सांगतो, मागच्या मीटिंग मध्ये पण आपण हा उल्लेख केला होता, की आत्मा जो आहे ना हा साक्षीदार आहे, आत्मा साक्षी आहे. कारण आपण सर्वजण जे काही कृत्य करतोय, आपल्या आतमधला जो आत्मा आहे तो निरपेक्ष आहे, आणि तो निरपेक्ष आत्मा निरपेक्ष पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे. त्यामुळं ते तुम्ही ऐकलं असेल, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, देह करी जे जे काही, आत्मा फेडी ते तोच तत्वर सत्वर. म्हणजे काय, की जे जे काही देह करणार आहे त्याचं फळ आत्मा भोगणार आहे, पण तो निरपेक्ष आहे. त्यानंतर आपल्या आदरणीय अभिरुचिताईचं मार्गदर्शन मागच्याच आपल्याला लाभलं. त्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर काही मुद्दे सांगितले, काही कथा सांगितल्या, त्याचा हलकासा उल्लेख करतो. त्यांनी विनय महत्वाचा समजून सांगितला, की विनय कसा महत्वाचा आहे, विनयाने विद्या कशी शोभते,
जर व्यक्तीकडे विनय नसेल तर गुरूंची कृपा त्याच्यावरती होऊ शकणार नाही. विनय नसेल तर कुठलीही गोष्ट त्याला प्राप्त होऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे विनय हा माणसाने आपल्या अंगी बाळगावा. विनय असेल तर सर्व काही मिळेल. जे झाड झुकतं तेच झाड जास्त पद्धतीनं फळांना ग्रहण करू शकतं, फळांना धारण करू शकतं. जो झुकत नाही त्याला फळ लागत नाही. त्याचप्रकारे त्यानंतर आपल्याला खूप सुंदर कथा त्यांनी सांगितली, वरदाची कथा सांगितली. वरद जेच पुढे जाऊन महर्षी पाणिनी झाले. यांनी संस्कृत भाषा ज्यांनी लिहिली ते महर्षी पाणिनी. त्यांची कथा सांगितली की हार न मानल्यामुळे वरदाचे महर्षी पाणिनी कसे झाले. खूप सुंदर कथा होती. तुम्हाला त्या डिटेलमध्ये ऐकायला मिळेल मीटिंगमध्ये. मी सगळ्यांना विनंती करतो की ती मीटिंग नक्की जाऊन ऐकावी. तर आजच्या मीटिंगमध्ये वैभवदादांपासून सुरुवात करतो. वैभवदादांनी खूप मुद्दे बोललेत आज. खूप सुंदर मुद्दे बोललेत. त्याच्यामुळं मला त्याच्याबद्दल बोलणं फार म्हणजे इच्छा होती त्याच्याबद्दल बोलण्याची. त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलतो थोडंसं. की वैभवदादा म्हटले की मी स्वतः कोण आहे? त्याच्यामध्ये वैभवदादांनी उत्तर दिलंय की सर्व प्रकाशांचा जो प्रकाश आहे ना तो आपण आहे. म्हणजे प्रकाशाचाही जो प्रकाश आहे तो आपण आहे. किती सुंदर आहे. म्हणजे हेच अष्टवक्रांच्या मागच्या मी मीटिंगमध्ये सांगितलं होतं. अष्टवक्र म्हणतात की तू करता आहे. तू जेव्हा मानशील ना की तू तू करता नाहीयेस, तू जेव्हा मानशील ना की तू आणि ईश्वर वेगळे आहेत, तेव्हा द्वैत होईल. आणि जेव्हा तू मानशील की तू आणि ईश्वर एक आहेत, तर समजून घे तू द्वैताच्या पलीकडे गेला. त्याच्या माऊलींची कथा मला आठवली ती मी सांगू इच्छितो की माऊली जेव्हा भ्रमण करत होते, माऊली वेदाचे पठण करत होते. माऊलींना कुळ शुद्ध नाही म्हणून पूर्ण गावानं, पूर्ण ब्राह्मण कम्युनिटीनं त्यांना वाईट टाकलं होतं. तर त्यावेळी जेव्हा वेदाचं पठण माऊली करायची तेव्हा त्यांना अडवलं गेलं. तेव्हा ते म्हटले की हे माऊली सांगा माऊली की तुम्ही म्हणता की परमेश्वर एक आहे आणि त्याची सर्वजण आपण लेकरं आहोत. तर ते म्हणे हो. तर म्हणे कसं काय? तर ते म्हणे की आपण विशेष वेगवेगळ्या रूपाने जसं स्तवनामध्ये पण वेगवेगळ्या रूपाने अनंत रूपाने नटलेला आहे भगवंत. तर त्याच्यातही इतरांमध्येही तोच ईश्वर आहे जो माझ्यामध्ये. तर त्या म्हटले की दाखव म्हणे करून. तर म्हणे हा जो रेडा आहे, एक रेडा होता तिथे. म्हणे ह्या रेड्याला बोलायला लाव बरं म्हणे. त्याच्यात आहे ना ईश्वर. त्याला सांगायला लाव की माझ्यामध्ये ईश्वर आहे. दाखव म्हणे ईश्वर कुठे. तर माऊली त्या रेड्यावरनं प्रेमानं हात फिरवतात. 16 वर्षाची माऊली हो. मी मागे सांगितलं एकुलता एक असा युगपुरुष झाला ज्या 21 वर्षाच्या बालकाला, 21 वर्षाच्या युवाला या जगाची माऊली बनवलं गेलं. आजही लोक माऊली नावाने हाक मारतात. माऊली नावाने उच्चारतात. कारण तो प्रेम आणि जिव्हाळा मिळतो माऊलीकडे. तर त्याच्यामध्ये सांगतात माऊली की त्यांना वेदाचं पठण करायला लागतं तर त्यांना अडवतात. वेदाचं पठण करू नकोस. तर तो रेडा वेदाचं पठण करायला लागतो. ही माऊलीची इच्छा आहे. ही माऊलीचं सत्व आहे. सांगायचा मुद्दा हाच. सर्वांमध्ये ईश्वर पहा, सर्वांमध्ये सत्य पहा. जेव्हा सत्य पाहायला शिकून आपण त्यालाच ब्रह्मविद्या म्हणतात. थोडासा आध्यात्मिक वर्ड सांगतो. थोडंसं याच्यामध्ये कोणी जर असं असेल त्याला खरंच अध्यात्माचा खरा आधार आहे. तो जाऊन अध्यात्माबद्दल जो खरंच आतून मी मागे सांगितलं होतं जग आहे चितन को चेत सको तो चेतलो. जो आतून पेटलेला आहे अध्यात्मासाठी त्या व्यक्तीसाठी हा शब्द. सांगायचा मुद्दा असा की रेड्याला बोलायला लावलं माऊलीनी. तर कसं की जेव्हा ईश्वर आणि मी वेगळा नाही हा द्वैत भाव, मी वेगळा ईश्वर आणि मी वेगळा हा द्वैत भाव नाही तर काय ईश्वर आणि मी एक आहे. आणि तो प्रत्येक गुणामध्ये, प्रत्येक रूपामध्ये, प्रत्येकाच्या तुम्ही जर पाहिलं असेल कधी जर तुम्ही पंढरपूरला गेलात, कधी जर तुम्ही माऊलींकडे आळंदीला गेलात तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की तिथं प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडतो. मी जेव्हा पहिल्याच गेलो होतो तेव्हा मला जाणवलं की प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडतंय. मला विशेष लागलं. तिथं काही वयाचं बंधन नाही. मोठा माणूस लहान मुलाच्या पाया पडतोय, लहान मुल मोठ्या माणसाच्या पाया पडतंय. मला कळलं ना. मी म्हटलं नेमकं काय प्रकार आहे बरं हा? तेव्हा माझ्या लक्षात आलं. तेव्हा मी माझ्या आजोबांना विचारलं. तेव्हा आजोबांनी खूप सुंदर उत्तर मला दिलं. म्हणे माऊली आणि वारकरी संप्रदायाचा हा सिद्धांत आहे की प्रत्येकाच्या शरीरात ईश्वर आहे आणि त्या ईश्वराच्या पाया प्रत्येक जण पडतंय, ना की त्या वयाच्या आणि त्या व्यक्तीच्या. हा आत्मा ईश्वर स्वरूप आहे. त्या आत्म्याचं सगळं दर्शन घेत आहेत. खूप सुंदर वाटलं. त्या दिवशी मला इतकं म्हणजे त्या संस्कृतीचा मला मान वाटला, अभिमान वाटला. त्यानंतर वैभवदादांनी सुख आणि धैर्याची कशी सांगड घातली सुंदर पद्धतीनं सांगितली आपल्याला. त्यामध्ये 50 वर्षांच्या योगाचं उदाहरण.
की 50 वर्ष एक योगी साधना करतात. त्याच्यावर एक कथा एक आठवली मला, तुम्हाला सांगतो, वेदशास्त्रामध्ये दिलेली आहे. तुम्ही ऐकली असेल बहुतेक, पण मी सांगतो. ती अशी कथा होती की एक साधक होते. त्यांनी गायत्री मंत्राची साधना केली. जेव्हा गायत्री मंत्राची ते साधना करत होते, तेव्हा खूप साधना केल्यानंतर त्यांनी पुरुष शरण म्हणजे 24 लाख जप जेव्हा पूर्ण होतो, तेव्हा एक पुरुष शरण कंप्लीट होतं. आणि जेव्हा पुरुष शरण कंप्लीट झालं, अशा 24-25 पुरुष शरण झाल्यानंतर सुद्धा गायत्री मातेचा अनुग्रह प्राप्त झाला नाही, गायत्री मातेचं दर्शन प्राप्त झालं न झाल्यामुळे निराश होऊन तरी पण साधना काही सोडली नाही. पण जेव्हा त्यांची साधना त्यांनी सुरू केली होती की त्यांच्या आई वडिलांना धनप्राप्ती व्हावी, आई वडिलांना सुखप्राप्ती व्हावी आई वडील असताना, पण त्या सुखाची अपेक्षा करत करत आई वडिलांचा अंत होतो. आणि तरी सुद्धा ते ते योगी आपली साधना चालू ठेवतात. आणि जेव्हा गायत्री माता समोर प्रकट होते, तेव्हा ते विचारतात, तू का बरं आज आलीस? जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तू आली नाहीस. तेव्हा गायत्री मातेने त्यांना सुंदर उत्तर दिलं की तुझे जुने कर्म तू फेडत होतास. जोपर्यंत तुझं जुनं मागच्या जन्मीचं धुणं तू धुतलं नाहीस, तोपर्यंत तुला माझं दर्शन दुर्लभ होतं. ज्या क्षणी ते संपलं, त्या क्षणी तुला दर्शन देण्यासाठी मी तुझ्या समोर उभी आहे. तर सांगायचा मुद्दा हाच की देवाचं दर्शन हे प्राप्त होण्यासाठी सुद्धा आपले पूर्वकर्म आपल्यामध्ये येतात. म्हणून मी सांगितलं की 10,000 जणांनी आज तिथं पारायण केलंय, 12,000 जणांनी पारायण केलंय. तर त्यांचं पूर्वजन्माचं कर्म फळीत आलंय आणि इतक्या जणांबरोबर त्यांना मार्गदर्शन, इतक्या जणांबरोबर सामूहिक साधना करण्याचं, आणि इतकी दिव्य ती भूमी, नुसते सरस्वती स्वामी महाराज साक्षात वास्तव्य होतं महाराजांचं इथं आजही आहे. प्रत्येक औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी आज नुसते सरस्वती स्वामी महाराजांचं वास्तव्य आहे. हे आपल्याला कित्येक संतांनी सांगितलंय, सद्गुरू शंकर बाबांनी सांगितलंय. तर सुख आणि धैर्यामध्ये जर महत्वाचं काय असेल तर ते चिकाटी आणि धैर्य. जर मनुष्याच्या अंगी असेल तर तो व्यक्ती यशस्वी आहे. त्यानंतर वैभवदादांनी आनंदावर उल्लेख केला, आनंदावरती बोलले. तर आनंदाचा जर उल्लेख करायला गेलं तर आनंद मी मागे सांगितलं होतं, आनंद हा एकुलते एक असा आहे की जो चिरकाळ टिकणार आहे. त्याला विरुद्धार्थी शब्द नाही. सुखाला विरुद्धार्थी शब्द दुःख आहे, तर आनंदाला नाही. त्यावर तुकाराम महाराज म्हणतात ना, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. सर्व सुख म्हणजेच आनंद, सुखाचं सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिलं श्रीमुख आवडीनं. जे श्रींच्या मुखाकडं पाहण्यात जो आनंद आहे, त्याच्या इतका मोठा आनंद. खूप सुंदर आहे. संतांचा भाव समजायला गेलं ना, तर माणसाला आपला भाव कळेल. इतरांच्या आनंदात आनंद मानावा. एक घास 7 जणांनी खावा, एक तीळ 7 जणांनी खाल्ला. ही कथा लहानपणापासून आम्हाला सांगितली गेली. आमच्या आईने आमच्या डब्यामध्ये एक चपाती एक्स्ट्रा द्यायची आणि म्हणायचं की जा तुझ्या मित्रांनाही खाऊ घाल, तूही खा आणि मित्रांनाही खाऊ घाल. आजचे मी पालक पाहतो, ते म्हणतात तुझा डबा तूच खा, कोणाला देऊ नकोस, तुला दिलाय तूच खा, तुझं पाणी शेअर करू नकोस. तर हे महत्वाचं आहे की आपण काय शिकलो पाहिजे, देण्याची देव भावना पाहिजे. जोपर्यंत आपण देत राहू ना, तोपर्यंत तो देत राहील. माझ्या आजोबांनी मला खूप सुंदर वाक्य शिकवलंय. ते मला म्हणते, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. तो देणारा इतका मोठा आहे की आपली झोळी दुबळी आहे माऊली, आपण घेऊ शकणार नाही. तर हे काही मुद्दे होते जे आपण आज वैभवदादांच्या मार्गदर्शनातून मला सापडले. काही मुद्दे असे होते की आपण आजच्या या युगात आहे, आपण काय करतोय की आपला जो टेक्नॉलॉजिकली सो कॉल्ड आपण इन्फ्लुएन्स आहोत, सो कॉल्ड आपण पूर्णपणे ग्रासलेलो आहोत. मोबाईल शिवाय आपला दिवस सुरू होत नाही. कित्येक अशी विद्यार्थी आहेत, कित्येक असे लोक आहेत, कित्येक असे युवा आहेत ज्यांचा दिवस मोबाईल पाहिल्याशिवाय, स्क्रीन पाहिल्याशिवाय सुरू होत नाही. त्यांच्यासाठी सांगू पाहतो की आपण जे कन्झम्पशन साठी वापरताय, हे बघा, आपल्या 2 पद्धतीने मनुष्य बनतो. एक तो काय खातो आणि तो काय म्हणजे आंतरिक, तो बाहेरनं आपल्यामध्ये काय टाकतो. 2 पद्धतीने तो काहीतरी टाकत असतो. एक तर अन्न ग्रहण करत असतो आणि विचार ग्रहण करत असतो, काहीतरी पाहत असतो. विचारांनी काहीतरी ग्रहण करत असतो आणि इतर मुखानी अन्न ग्रहण करत असतो. या 2 गोष्टींचा त्याच्या वर्तनावरती परिणाम होतो. पहिल्या मीटिंगमध्ये वैभवदादांनी सांगितलं होतं, आम्ही सांगितलं होतं की पहिला जो मीटिंगचा मुद्दा होता की तो सात्विक अन्न ग्रहणाबद्दल होता. तिथं तो एक्सप्लेन केलाय. तर आज मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने आपण पाहतो, ज्या गोष्टी आज आपण पाहतो, त्या गोष्टींचा आपल्यावर कसा परिणाम होतो. तर त्याच्यामध्ये सांगायचा मुद्दा असा की जेव्हा आपण जर पाहायला गेलं तर आज आपल्या बरोबर इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, मी मागे याचा उल्लेख केला तर स्नॅपचॅट ॲप असेल, हे चॅटिंगचे ऍप्स आज खूप युवकांना पूर्णपणे उद्ध्वस्त करतायत. आज म्हणजे जे नाते आहेत त्या नात्यांना महत्व राहिलेलं नाही.
मित्रमैत्रिणींच्या नात्याला महत्व राहिलेलं नाही. नवरा बायकोच्या नात्याला महत्व राहिलेलं नाही. आज तुम्ही म्हणाल, नवरा बायकोचं नातं युवा प्रबोधनात कशासाठी? युवा वर्ग, मी मागेही सांगितलं तुम्हाला, युवा वर्गाचा जो गट आहे तो 16 वर्षापासून ते 28 ते 30 वर्षापर्यंत आपण युवाच मानवला जातो. यामध्ये सेटलमेंटचाही गोष्ट येते. आपण एका पार्टनर बरोबर लॉयल नाहीये. हे स्नॅपचॅट, मी खूप त्याच्याबद्दल विचार केला. मला ते थोडासा अभ्यास केल्यानंतर जाणवलं की त्याच्यामध्ये असा एक फीचर दिलाय की तुम्ही जर त्याच्याबरोबर चॅट केली तर ती चॅट नाहीशी होत राहते आपल्या, म्हणजे हायेस्ट लेवल ऑफ प्रायव्हसी म्हणते कंपनी त्याला. याचा अर्थ काय? तुम्हाला चोरी करायला फॅसिलिटी दिल्यासारखं नाही वाटत का तुम्हाला? की तुम्ही काही पण वाकडं तिकडं करा, तो नष्ट केला जाईल. हे बघा, मागे एक उदाहरण दिलं होतं. शंकराचार्य म्हणतात, ह्या न्यायालयात वाचू आपण, वरच्या न्यायालयात सुटका नाही. एक वेळ इथला न्यायाधीश, इथला पोलीस ऑफिसर, इथला गुन्हा लिहिणारा विसरून जाईल लिहायचं. चित्रगुप्त विसरत नाही. ते एका गोष्टीचं नोटेशन करतायत आणि त्याचे परिणामतः आपल्याला ते भोगावे लागणार आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं, ह्या असं नाही की सोशल मीडिया चुकीचं आहे. सोशल मीडियावरती अनंत गोष्टी आहेत ज्या पाहण्यासारख्या आहेत, अनुभवण्यासारख्या आहेत, त्याच्यावरून शिकण्यासारखं आहे. पूर्वी पुस्तक घ्यावं लागायचं, आज पीडीएफ फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. धर्मग्रंथ शोधण्यासाठी पळपळ करावी लागायची, आज तो धर्मग्रंथ तुम्हाला घरी पीडीएफ मध्ये अवेलेबल आहे इंटरनेटवरून. मी आता मध्येच एक युवांसाठी सांगतो जे टेक्नॉलॉजिकली थोडेसे पुढे गेलेले आहेत, त्यांच्यासाठी एक मुद्दा सांगतो की मागे एक मीट झाली ज्याच्यामध्ये सगळे मोठे मोठे सीईओ झाले होते. त्याच्यामध्ये मुंबईला झाली ती. तर त्यामध्ये हे सांगत होते मुकेश अंबानी की आज भारताच्या बाहेर इंटरनेटमध्ये भारताचा नंबर होता 158वा, आज भारताचा नंबर लागतो 1 नंबर. जेवढं भारताकडं जिओकडे युजर आहेत तेवढ्या अखेर अमेरिकेच्या 4 मोठ्या मोठ्या कंपन्यांकडे नाहीये. तेवढे एकटे जिओ हँडल करते. जिओनी आज आपल्याला स्वस्त दरामध्ये इंटरनेट दिलंय, त्याचा चुकीचा वापर का करतोय आपण? आज आपण हे इंटरनेटच्या मार्फत आपण बोलतोय, हे टेक्नॉलॉजीचं खरं दान आहे का नाही पाहायला गेलं तर? आपण जितका आधार घेऊ टेक्नॉलॉजी तितका आपल्याला आदरणीय अविनाश दादा दर आठवड्याला 2दा मिळत आहेत. पूर्वी जर फोन नसता, पूर्वी जर हे नसतं तर त्यांचा एक मेळावा करण्यासाठी 6 महिने, 2 महिने, 3 महिने थांबावं लागत होतं. त्यांचं एक दर्शन दुर्लभ होतं. आज आपल्याला आपल्या माऊली दररोज आहेत. प्रत्येक क्षणी तत्क्षणी तुम्हाला विचारायला मनामध्ये की सुरू आहे. कधीही दादांचे वचन ऐकावेसे वाटले की मीटिंग सुरू करण्यासारखं आहे. किंवा कधी युवा प्रबोधनाची मीटिंग ऐकावीशी वाटली, कुठंतरी मन डिस्टर्ब वाटतंय, युवा प्रबोधनाची मीटिंग ऐकली, काही मुद्दे आपल्याला उत्तर सापडली. आम्ही जनरलाइज फॉर्मॅटमध्ये मुद्दे डिस्कस करतो. कुठे ना कुठे आपल्याला आपला मुद्दा सापडेल, ही माझ्या भगवंतावरती मला विश्वास आहे की तो तुमच्या प्रश्नांची उत्तर देईल, कारण हे कार्य त्यांच्या इच्छेने चाललंय. करते आणि करविते तेच, आम्ही फक्त त्यांचे दास आहेत जे कार्य करतोय. आमची लायकी सुद्धा नाही बोलायची, मग ती शक्ती देणारे आमचे गुरुवर आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. तर सांगायचा मुद्दा एवढाच की कॉन्टेंट कन्झ्युम करताना विचार करा की आपण काय पाहतोय, कारण ते आपल्या डोक्यात जाऊन, समजा जर आपण कचरा भरला घरामध्ये तर तो कचराच होणार आहे. आपण कचरा बाहेर टाकतो आणि चांगल्या गोष्टी घरात आणतो. चालेल, हा एक मुद्दा होता. त्यानंतर संत ज्ञानेश्वरांबद्दलच बोलतो, कारण हेच आपले खरं तर आदर्श आहेत. पाहिलं गेलं तर आपण त्यांचा तर आदर्श ठेवायला हवा. कारण कसं आहे की तुम्ही एक कुठली तरी निवडा हो, तुम्ही एकदा का त्यांच्या सखोल जायला सुरुवात केली ना की तुम्हाला वाटेल की काय नाही याच्यात. आज मी अजून एक संतांचं नाव घेतो, खूप फेमस झालेत ते युट्यूबवर, प्रेमानंद महाराज, वृंदावनचे योगी प्रेमानंद महाराज. काय मार्गदर्शन करतात माऊली. आज युवांना सुधारण्याचं खूप मोठं कार्य करतायत. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी आपल्यासाठी लिहून ठेवले. संत ज्ञानेश्वरांबद्दल मी लोकांचं मत ऐकतो, मागे याचा उल्लेख केला होता. म्हणजे म्हणतात की भगवद्गीतेचं मराठी सार्थ आहे फक्त, मराठी भाषांतर आहे ते फक्त, एवढं काय? असं काय केलं माऊलीने? तर मी त्यांना सांगू पाहतो, 16व्या वर्षी भाषांतर नाही केलं ते, एक एक ओवी ना त्यांनी स्फुरून लिहिली. मागे मी सांगितलं, नामदेवांचा उल्लेख केला. नामदेव सांगतायत, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी माऊली. कारण त्या ओवीचा जर आधार घेतला ना, मी म्हणतो तुम्हाला मी तुम्हाला मागच्या मीटिंग मध्ये सांगितलं की ज्ञानेश्वरी सखोल भाषांतरासकट नाही तर सखोल म्हणजे मराठीत अर्थांसह अवेलेबल युट्यूबवर, आपण ती जाऊन पाहू शकता, ऐकू शकता. 18 अध्याय आहेत. नाही शक्य होत, मी आता सांगतो बघा, मी मागे सांगितलं स्वामी विवेकानंदांचं वाक्य,
की जर तुम्ही तुमच्या अध्यात्माच्या दृष्टिकोनातून विचार करा किंवा भौतिक दृष्टिकोनातून विचार करा, कुठल्याही दृष्टिकोनातून विचार करा, तुमचं जे लक्ष आहे त्या लक्ष्याप्रती तुम्हाला जर तुम्ही त्याच्याप्रती पळा त्या मार्गावरती, आणि नाही पळता येत तर जॉग करा, म्हणजे हळूहळू करून पळा. नाही तेही नाही जमत तर चाला. नाही चालता येत तर रांगा, पण दररोज एक पाऊल आपल्या लक्ष्याच्या प्रती टाका, तरच तुम्ही यशस्वी व्हाल माऊली. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की जेव्हा आपण त्या पथावरती एक एक पाऊल टाकतोय ना, तर मग तेच सांगायचं की संतांचा जो संगत आहे तीच तरणूक आहे. मग काय बघायला मिळते आपल्याला, की बाबा रे, संत ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती आपल्या समोर आहे, नाही जमली, ती नाही जमत वाचायला, तर त्याचा सार संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठात दिलाय. हरिपाठ वाचा, हरिपाठ ऐका. 1 तासाची व्हिडिओ आहे, 1 तासाचं हरिपाठ आहे संपूर्ण. एक एक ओवी जर बसून विश्लेषण करायला लागले ना, ग्रंथ पुरणार नाही विश्लेषण करताना, टाइम पुरणार नाही, नंतर काय निघून जाईल. पण काय तुम्हाला सार प्राप्त होईल मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. मी आजही जेव्हा कुठलेही माझे आजोबा असतील, त्यांचं ते वारकरी संप्रदायामध्ये गेले 25 वर्षापासून आहेत, मी त्यांच्यावर बसतो आजही आणि त्यांना म्हणतो की ह्या ओवीचा अर्थ सांगा बरं मला, ह्या ओवीचा अर्थ सांगा. तर ते सांगतात. तेव्हा असं वाटतं की काय नाही दिलं. दादा काय सांगतात की आपले संत आहेत, संतांचे पाय धरा. गुरुचरित्र आहे, स्वामी चरित्र आहे, श्रीपाद शिरवल स्वामी महाराजांचा ग्रंथ आहे, नवनाथ पारायण आहे. नुसतं वाचून उपयोग नाही माऊली, पुस्तकाची छपील ती, शब्दांचं नुसतं अक्षर लिहिलेलं आहे त्याच्यात, त्यांनी नसतं होत. समजून घ्या. मी असं नाही म्हणत की ते वाचणं ज्यांना नाही वाचता येत ना, मी असे अनुभव बघितलेत, ज्यांना वाचता येत त्यांनी बोट फिरवलेत त्या ज्ञानेश्वरीचं, स्वामी चरित्राचं आणि अशा आद्य ग्रंथांचा असा काही महिमा आहे की ज्यांना वाचता येत नव्हतं त्यांनी बोट फिरवलं, त्यांचं ती ओळ कुणीतरी कानात सांगितलं जातं. म्हणजे भगवंत किती काळजी घेतात. तू प्रयत्न तर कर, तू एक पाऊल टाक, मी 1000 पावलं टाकायला तयार, असं म्हणतो भगवंत. मग आपण एक पाऊल का टाकत? मी कुणी सांगणारा मोठा कुणी ज्ञानी नाहीये. मी मागे सांगितलं होतं की ज्ञानाला वयाचं बंधन नाही. तुम्ही फक्त विचार ठेवायचा की आपल्याला शिकायचं. तुम्ही हा विचार करा की मला उद्धार हवाय, भगवंत उद्धार केल्याशिवाय सोडणार. तुम्ही बोट तर पकडा, तो तुम्हाला तारल्याशिवाय सोडणार नाही. तर ज्ञानेश्वर माऊलींचं वाक्य मी सांगत होतो की जर नाही जमत ज्ञानेश्वरी तर हरिपाठ वाचा. हरिपाठही जमत नसेल तर एक छोटस पसायदान आहे, ते खूप मोठं बरं, प्रतिभा खूप मोठी, पण अक्षर म्हणजे संक्षिप्त स्वरूपात आपल्या समोर ठेवलेले माऊली. मागे मी सांगितलं, माऊली म्हणतात जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. ज्याला जे जे पाहिजे माऊली ते सगळं दे, पण कधी? जेव्हा तो सर्व त्यागेल. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. त्याच्या आतमध्ये सत्कर्म वाढव, तेव्हा त्याला ते मिळो. जेव्हा त्याच्यामध्ये सद्गुण प्राप्त होत तेव्हा त्याला मिळव. मग त्याला काही द्यायचं ठेवू नकोस माऊली, त्याला सर्व दे, विठ्ठलाला म्हणतात. आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी, एक कल्पासाठी माऊली तिथे आहे. कधी जाऊन पहा, अनुभव येईलच तुम्हाला. त्यानंतर युगाचे तपस्वी असे राजयोगी स्वामी विवेकानंदांबद्दल थोडस बोलतो, मग आपण हवं तर मीटिंग आपली एंड करूया. राजयोग हा ग्रंथ आहे त्यांचा. राजयोग, कर्मयोग, प्रेमयोग, हे सगळ्या योगांबद्दल बोललेले आपले स्वामी विवेकानंद. काय पर्सनॅलिटी स्वामी विवेकानंदांची, आपल्यासारखेच आहे स्वामी विवेकानंद. तर्काने गोष्ट शोधणार. तुम्ही मला प्रूफ द्या, तुम्ही मला प्रमाण द्या, असा स्वामी विवेकानंदांचा स्वभाव होता. आणि अक्षरशः प्रत्येक गोष्टीत तर्क काढणार, आणि प्रत्येक गोष्टीत भगवंत, कुणी जर त्यांना म्हटलं की हे भगवंताचं केलंय, हे सगळं भगवंत करतोय, तर ते लगेच बेधडकपणे प्रश्न विचारायचे, कुठे येतो भगवंत, मला दाखवा, तुम्ही पाहिलाय? हा बेधडकपणा होता. त्याच्यावर एक सुंदर कथा झालेली आहे. त्यांचे गुरु कोण होते त्याच्यावर मी आता ती कथेच्या आधी मी थोडेसे ओवी लिहिण्याचा प्रयत्न केला. ती कथेचा जेव्हा सकाळी मी लिहित होतो तेव्हा मला काही शब्द भगवंत इच्छेने स्फुरले, त्याच्यावर लिहितो. त्याच्यावर मी काही लिहिण्याचा प्रयत्न केला, चुकल्यास मला क्षमा करावी. छातीवरी पाय देऊनी दाखविले भगवंत विवेकासी. छातीवरी पाय देऊनी दाखविले भगवंत विवेकासी. नाम त्या गुरुवर यांचे रामकृष्ण.
स्वरूप राम आणि कृष्णाचे, नीट ऐका माऊली, स्वरूप राम आणि कृष्णाचे, ज्यांच्यामध्ये राम आणि कृष्णाचा समावेश आहे ते स्वरूप राम आणि कृष्णाचे, धुळीच्या कणात धुळीचा कण त्यांच्या पायावरील उच्चारिता धन्य झाले विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी मागे सांगितलं होतं की म्हणतायत की धुळीचा कण आहे म्हणे मी माझ्या गुरूंच्या पायाच्या. छातीवर पाय देऊन ही कथा अशी कशी झाली, तर कथेचा तुम्हाला थोडासा सार सांगतो. स्वामी विवेकानंदांना जेव्हा कोणीतरी म्हटलं की, एक प्रोफेसर होते, ते म्हटले की सगळं भगवंताच्या इच्छेने होतं. तेव्हा ते म्हणले कसं सांगा, दाखवा तुम्ही कुठं पाहिला भगवंत. ते म्हणले तू इतकाच धाडसी आहेस आणि इतकाच तुला कळतंय, तर म्हणे जा म्हणे त्या काली मातेच्या मंदिरामध्ये एक पुजारी आहे म्हणे, जा त्यांना जाऊन विचार, ते देतील तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर. तड 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 स्वामी विवेकानंद पटकन तिथं गेले. रक्त म्हणजे असं सळसळत होतं माऊली. पटकन तिथं गेले आणि म्हटले सांगा. आता गेले तर ते स्वरूप असं शांतपणे स्वामी रामकृष्ण परमहंस बसलेले होते, सेवेकरी त्यांची भक्तगण सगळ्या शेजारी त्यांच्या बसलेले आणि देवीची पूजा करत मस्तपैकी सगुण स्वरूपाला मानणारे होते रामकृष्ण परमहंस, की देव हा स्वरूपात आहे असं मानणारे. आणि ते त्यांच्या देवीची पूजा करत होते. त्या देवीत आई, बहीण, बायको, त्या देवीत सर्व मानणार, त्या देवीला सर्व मानणारे होते. महाकालीची अशी पूजा करणारे अखंड भक्त होते रामकृष्ण परमहंस. त्यांचे गुरु तोतापुरी. माहितीसाठी सांगितलं, जे कोणी अध्यात्मात थोडंसं पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यांना थोडासा तळमळ आहे, त्यांच्यासाठी हे नाव जाऊन नक्की सर्च करावं कुठं, जर तुम्हाला माहिती मिळाली. आणि जर त्याच्याबद्दल काही माहिती अजून हवी असेल तर आमच्यापर्यंत नक्की आम्हाला आम्हाला फक्त एक मेसेज करा, आम्ही प्रयत्न करू तुम्हाला उत्तर देण्याचा. तर त्यांनी सांगितलं, जाऊन पटकन त्या सभेत विचारलं, भर सभेत, म्हणे सांगा म्हणे कुठे म्हणे भगवंत. शांत स्वरात उत्तर देतात रामकृष्ण परमहंस, म्हणे मीच आहे, तुझ्या समोर उभा आहे. म्हणजे काय म्हणे, ही कुठलं उत्तर झालं, तुम्ही थोडी भगवंत आहे म्हणे, तुम्ही तर शरीर स्वरूपात धारण आहे, तुम्ही कुठं भगवंत आहे म्हणे, दाखवा मला कुठे भगवंत. तर स्वामी रामकृष्ण परमहंसांनी त्यांचा पाय उचलला आणि स्वामी विवेकानंदांच्या छातीवरती ठेवला. जसं मी उल्लेख केला ना की छातीवरी पाय देऊनी दाखविले भगवंत विवेकासी, जसं त्यांनी त्यांच्या छातीवर पाय ठेवला त्याच क्षणी त्यांना समाधी लागली. 8 ते 10 तास समाधीत असल्यानंतर स्वामी विवेकानंदांना सर्व दिसलं. नंतर भगवंताचं दर्शन झालं. एक मिनिट. तर भगवंताचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, ज्या वेळी त्यांची ती समाधी संपली तेव्हा ते उठले समाधीतनं. एकही शब्द न बोलता डोळ्यातनं अश्रू घेऊन स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना नमस्कार केला आणि ते तिथून निघून गेले. सांगायचा अर्थ काय, भगवंत हा समजायची गोष्ट नाही, हा अनुभवायची गोष्ट आहे. एका छाती सद्गुरूंचं स्वरूप काय असते तुम्हाला मी आता सांगून पाहिलं. सद्गुरूंनी जो पाय लावला ना छातीला, त्याच्यात त्यांना भगवंताचं दर्शन झालं. मग काय नाही दिलं स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांची अजून एक कथा सांगतो. 11 सप्टेंबर 1893, मे बी चुकत नसेल तर 1800 की 1993, शिकागोमध्ये सभा, जग जाहीर सभा. त्या सभेचा उल्लेख आजही केला जातो. जेव्हा ते सभेसाठी तिथे गेले होते, तिथं सभा अशी होती की शिकागो स्कूल ऑफ आर्टची ती सभा होती. त्या सभेमध्ये सर्व धर्माची प्रतिनिधी तिथे आलेले होते आणि आपल्या धर्माबद्दल सांगत होते. प्रत्येक जण उठायचा, सांगायचं की माझ्या धर्मात की माझ्या धर्मात की माझ्या धर्माचं आचरण असो, माझ्या धर्माचं आचरण तसं, माझ्या धर्मामध्ये आपल्याला हे करावं लागतं, माझ्या धर्मामध्ये ते करावं लागतं, तुम्हाला हे सोडावं लागेल, हे त्यागावं लागेल, याचा उद्धार करावा लागेल. तर तिथं एक राईट म्हणून मोठे विद्वान होते. त्यांनी विचारलं म्हणे ह्या साधू स्वरूपात आपले स्वामी विवेकानंद तिथे गेलेले. तर ते म्हटले सभेच्या ज्यांनी सभा ऑर्गनाईज केली होती त्यांना म्हटलं की त्यांना विचारा म्हणे त्या साधूला, म्हणे काय प्रमाण आहे म्हणे तुझ्या धर्माचं तुझ्याकडं, काय ते प्रमाण घेऊन आलाय म्हणे, तू सांग तरी आम्हाला, दाखव तरी म्हणे. तेव्हा ते म्हणतात, ज्यांनी त्यांना बोलवलं होतं, आमंत्रित केलं होतं सभाध्यक्ष, म्हणे त्यांना प्रमाण मागण्याची आपली लायकी नाही म्हणे, त्यांना प्रमाण मागण्याचा आपल्याला अधिकारच नाही. सूर्याला कुठं त्यांनी असं उत्तर दिलं की सूर्याला कुठं त्याच्या प्रकाशाचं प्रमाण मागावं लागतं का, त्याच्या दिव्य तेजाचं कुठं प्रमाण मागावं लागतं का. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद सूर्यप्रकाश होते. सगळ्यात शेवट सगळ्यांचं झालं, प्रत्येक जण आपल्या धर्माबद्दल बोलत होता, सगळ्यात शेवट मुद्दामून त्यांना ठेवलं गेलं विवेकानंदांना. तर स्वामी विवेकानंदांचा जो कॉन्फिडन्स आहे तो लूज करायचा. आणि आमचे स्वामी विवेकानंद म्हणजे प्रखर प्रेझेन्स ऑफ माइंड, प्रखर तेज, युवा अवस्था तेजपुंज असे. जसे भाषणाला उभे राहिले, पहिला शब्द त्यांनी वापरला, ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका.
ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, सांगायचा मुद्दा काय, माझ्या अमेरिकेतल्या बंधू आणि भगिनींनो, एका वाक्यात, म्हणजे अमेरिकन कल्चरमध्ये किंवा इंग्रजी कल्चरमध्ये असं म्हटलं जातं की जर सगळ्यात जास्त मान जर कोणा समोरच्या परफॉर्मरला द्यायचा असेल तर तो उभा राहून, स्टँडिंग ओवेशन म्हणतात त्याला, पूर्ण सभा उभी आणि टाळ्यांचा गडगडाट फक्त एका ओळीत. आता या ओळीचा अर्थ आहे ना, म्हणतो ना, ओळी अनुभवावी, अनुभव घेऊन पहा. ह्याच्यात इतकी ताकद आहे, ज्याला समजलं त्याला समजलं. सांगायचा थोडासा प्रयत्न करतो मी, तुम्ही एकदा त्या गोष्टीचा व्यवस्थित मर्म समजून घेण्याचा प्रयत्न करा, बसून चिंतन करा. चिंतन आणि मनांना शिवाय कुठली ओळी जोपर्यंत ती शरीरात मुरत नाही ना, तोपर्यंत तिचा उपयोग नाही. म्हणतात माझ्या अमेरिकेतल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, सॉरी, माझ्या अमेरिकेच्या बंधू आणि भगिनींनो, याच्यामध्ये काय की पहिल्याच ओळीमध्ये हा सनातन धर्माचा संस्कृतीचा पाय आहे, की पहिल्याच ओळीत सगळ्यांची नातं जोडलं स्वामी विवेकानंदांनी. हा आहे म्हणे आमच्या धर्माचा आधार. प्रत्येकाला आपुलकीच, पहिल्याच शब्दात, पहिल्याच ओळीत त्यांनी आपुलकी केलं. 3 मिनिटांमध्ये स्वामी विवेकानंदांनी इतका समा बांधला. तुम्हाला गंमत नाही सांगत, ते आजही ती अवेलेबल आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल त्याचं कुठं ना कुठं ऑडिओ तुम्हाला सापडेल. नक्की तुम्ही तो वाचा, तो लेख वाचा, त्या लेखांबद्दल भरपूर लिहिलेलं आहे. तर तिथंच मला सांगतो, स्वामी विवेकानंद म्हणतात की आपल्या धर्माचा कसा उल्लेख केला स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय, शिव महिन्म स्तोत्र आहे. त्याच्यामधला एक ओळीचा रेफरन्स देऊन स्वामी विवेकानंद सांगतात की एका विशाल काय पर्वतावरती ज्या पद्धतीनं पाणी, समुद्रांचा विशाल काय पर्वतावरनं जे पाण्याचा एक अंश सुरू होतो आणि वेगवेगळ्या नद्यांचं स्वरूप धारण करून नद्या वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळ्या पद्धतीनं वाहत वाहत अखंड समुद्राला प्राप्त होतात. त्याचप्रमाणे म्हणे आपण सर्वजण. किती सुंदर उल्लेख केला बघा. आपण सर्व वेगवेगळ्या धर्मातले, वेगवेगळ्या कुळातले, वेगवेगळ्या देशातले, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, तरी सुद्धा आपल्याला सर्वांना परब्रह्म परमेश्वराला प्राप्त व्हायचं म्हणे, तोच आमचा ईश्वर आहे. आणि आम्ही ह्या सिद्धांतावरती उभे आहेत म्हणे. सांगायचा मुद्दा हाच की अशी प्रखरता येण्यासाठी तशी प्रखर साधना लागते, त्याचा प्रखर रेफरन्स लागतो. म्हणून जर कसं होतं माहिती का, आपल्याला आपला धर्मच कोणी समजून सांगत नाही, त्यामुळे चुकतंय काय, आपल्याला आपल्या धर्माचं माहित नाही, मग इतरांना खूप सोपं पडतंय आपल्याला इन्फ्लुएन्स करणं. आज जर कुणी तुम्हाला ही मीटिंग ज्यांनी आज ऐकली असेल, त्याला जर कुणी येऊन सांगायला म्हटलं की तुझे असं तुझा धर्म तसा, तर तो व्यक्ती नक्कीच मला असं विश्वास वाटतो की तो आज समजून सांगेल की माझ्या धर्मामध्ये काय. हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य त्या पुढच्या व्यक्तीला ऐकवा, तो कधीही तुम्हाला इन्फ्लुएन्स करणार नाही. मी थोडंसं एका पिक्चर बद्दल बोलतोय, कॉन्ट्रोवर्शियल आहे थोडंसं, पण मला बोलावं असं वाटतं. केरला स्टोरीज बद्दल जर तुम्ही ऐकलं असेल, त्याच्यामध्ये एक छोटासा हा पार्ट आहे. ते जे काय झालं, जी काय कथा आहे ते तुम्हाला माहिती असेलच, पण त्याचा जर कुठं मूळ असेल, चूक कुठं झाली जर तुम्हाला पाहिजे असेल, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सीन सांगतो. त्याच्यामध्ये सीन असा आहे की ती मुलगी त्या मुलींना सांगती आपल्या धर्माबद्दल की तुमच्या धर्मात काय चुकीचं आहे. एखादा व्यक्ती जर आपल्याला आपल्या धर्माबद्दल माहिती नसताना जर चुकीचं सांगाल तर तो इन्फ्लुएन्स होईल. आता जर तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला कोणी इन्फ्लुएन्स करू शकतं का? म्हणजे सांगायचा मुद्दा काय की आपले आई वडील आपल्याला सांगत नाही, आपल्या वडील अभ्यास करतात, आपल्या वडील हे नाही सांगत की आपल्या धर्माचा आधार काय, त्यांनाच माहित नाही. माझे काही मित्रांना अध्यात्म नको लागू म्हणतात त्याच्या नादी, तर अध्यात्म करून एवढं करेल म्हणे तुला. हा आजकालच्या पालकांचा माफी असावी, पण त्यांचा हा भाव आहे आज. पैसा कमवून मोठं नाही होते. पैसा काय, माझे आजोबा मला काय म्हणतात, वर नाही घेऊन जात आहेत, हे चलन इथंच चालतं, इथंच ठेवून जावं लागतं, वर ते चलन चालत नाही. खूप मुद्दे आहेत. त्यासाठी संगत कशी असावी याबद्दलही मी मागं सांगितलेलं आहे. जास्त वेळ तुमचा घेत नाही, ऑलरेडी आपला 1 तास होत आलाय. पण एक थोडेसे मुद्दे संगतीबद्दल सांगतो, हे मागे आपण कव्हर केलेले आहेत. की संगत कशी असावी, ज्याच्यात हे ईश्वराची भक्ती आहे ना, तुम्हाला हा अनुभव घेऊन पहा, तुमचे सगळे मित्र तुम्ही एकदा परखून पहा, ज्याच्या जीवनाला अध्यात्माचा गंध आहे ना, तो व्यक्ती तुम्हाला कधीच धोका देणार नाही. हा, अध्यात्माचा आव आणणारे भरपूर आहेत. त्या आव आणणाऱ्यांपासून पहिले लांब राहा, कारण ते आव आणून तुम्हाला फसवणारे भरपूर आहे. खरा ज्याला अध्यात्माचा आधार आहे ना, ज्याच्या जीवनाला, तो तुमचं कधीही वाईट करू शकणार नाही, कारण त्याला हेच शिकवलं जातं अध्यात्मात की कोणाचं नुकसान करणं हे अनंत मोठं पातकांमध्ये येतं, तर तो ते पाप कधीच करणार नाही. मागे मी सांगितलं होतं की म्हणजे कसं की तुझे ते गणपतीच्या एका सुंदर गीतामधलं वाक्य की तुझे ठाई ज्याची प्रीती त्याचीच घडावी संगत. ज्याच्या जीवनाला ज्या व्यक्तीला जीव म्हणजे भगवंताची प्रीती आहे ना, ज्याच्या मनाला, त्याची संगती जर तुम्हाला घडली ना,
हे बघा, प्रगती ही नशिबानुसार तुम्हाला मिळेल. तुम्ही मेहनत करा, दादांनी सांगितलं, मेहनत करा, तुम्हाला उत्तर मिळणारच. भगवंत काय तुमच्या विरोधात थोडी. मी अनुभवाची बोल सांगतोय. जी गोष्ट तुमच्या नशिबात दिली तुमच्यापासून कोणी हिरवून घेऊ शकत नाही. पण पैसा कमवून जर तुम्ही नीतिमत्ता हरलात ना, तर तुम्ही सर्व हरलात. मी एक वाक्य ऐकलं होतं, जर तुम्ही पैसे हरलात तर तुम्ही काहीच नाही हरला. तुम्ही हेल्थ हरलात तर तुम्ही थोडं काहीतरी हरलात. आणि तुम्ही जर तुमचं चारित्र्य हरलात ना, तर तुम्ही सर्व काही हरलात. ह्याच पद्धतीनं आजची युवा प्रबोधनची मीटिंग होती. मी माझ्या पद्धतीनं जितकं काही मिळवता आलं, जितकं काही सांगता आलं, ते सांगितलं. याचं चिंतन मनावर करावं. आज खूप मोठं जास्त वेळ सांगितलंय मी. वैभवदादांनी पण खूप मुद्दे मस्त सांगितलेत. त्याही मुद्द्यांचं चिंतन मनन करावं. हे बघा, आम्ही कुणी मोठे नाही आहेत. आमची कुणाची लायकी नाही इतकं बोलण्याची. पण कसं माहिती का, करता करविता तो आहे आणि तो सगळं करून घेतोय.